विज्ञान मेळावा 2026. विषय आहे भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047 संधी आणि आव्हाने. ऊर्जा ही कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाची मूलभूत गरज आहे. भारत हा सर्वात मोठ्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी भारताची ऊर्जा व्यवस्था वेगाने वाढत आहे. शहरीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास हा शाश्वत, स्वस्त आणि अखंड ऊर्जा पुरवठ्यावर अवलंबून असणार आहे. भारताची सध्याची ऊर्जा व्यवस्था कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, जलविद्युत, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अणुऊर्जा आणि जैव ऊर्जेवर आधारित आहे. भविष्यात वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि वाहनांचा वाढता वापर यामुळे ऊर्जेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तसेच हवामान बदल, प्रदूषण आणि इंधनांवरील अवलंबित्व कमी करणे ही मोठी आव्हाने असतील. भारतात ऊर्जा कार्यक्षम, नूतनीकरणक्षम ऊर्जा, हरित हायड्रोजन, स्मार्ट ग्रिड आणि अणुऊर्जा यांना प्राधान्य देत 2047 पर्यंत ऊर्जा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणण्याचे ध्येय ठेवले आहे. भारतीय ऊर्जा क्षेत्राची सद्यस्थिती: कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, जलविद्युत, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अणुऊर्जा, जैव ऊर्जा, बायोमास, हरित हायड्रोजन हे ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत. गेल्या दशकात भारताने सौर ऊर्जा व पवन ऊर्जेमध्ये मोठी प्रगती केली असून नॉन फॉसिल जीवाश्म इंधन झपाट्याने वाढत आहे. सध्याच्या घडीला भारत हा ऊर्जा उत्पादन आणि वापर या दोन्हीमध्ये जगातील प्रमुख देशांमध्ये एक असून केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या 2026च्या आकडेवारीनुसार एकूण स्थापित क्षमता 5,20,511 मेगावॅट. केवळ आर्थिक वर्ष 2025-26 या पहिल्या 10 महिन्यात भारताने तब्बल 52,536 मेगावॅट नवीन वीज ग्रीडमध्ये जोडली. कोळसा भारतीय ऊर्जा क्षेत्रातील ऐतिहासिक आणि वर्तमान कणा आहे. 2026च्या आकडेवारीनुसार केवळ कोळशावर आधारित औष्णिक प्रकल्पांमधून 211.2 मेगावॅट इतकी कोळशावर आधारित वीज तयार होते. औद्योगिकीकरणासाठी स्वस्त वीज वापरणे हा कोळशाचा मुख्य फायदा आहे. परंतु कार्बन उत्सर्जनात कोळशाचा मोठा वाटा असल्याने 2047 पर्यंत याचे प्रमाण टप्प्याटप्प्याने व सुरळीतपणे कमी करणे ही मोठी आव्हाने आहेत. पेट्रोलियम आणि त्यापासून मिळणारे पेट्रोल, डिझेल इत्यादींचा प्रमुख वापर वाहतूक क्षेत्रात आणि औद्योगिक बॉयलर्समध्ये केला जातो. भारत आपल्या पेट्रोलियम गरजेच्या सुमारे 85% कच्चे तेल आयात करतो. भारतीय ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख संधी: सौर ऊर्जा: भारतात वर्षभर मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. मोठे सौर पार्क, घरांवरील सोलर रूफटॉप सौर ऊर्जा उत्पादन, कृषी पंपांचे सौरीकरण आणि ग्रामीण जलविद्युत. पवन ऊर्जा: गुजरात, तमिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये मोठी क्षमता उपलब्ध आहे. ऑफशोर विंड प्रकल्प, स्वच्छ ऊर्जा उत्पादन आणि ग्रामीण रोजगार. अणुऊर्जा ही स्वच्छ व स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देते. मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्पादन, कमी कार्बन उत्सर्जन, ऊर्जा सुरक्षितता. भारत 2047 पर्यंत अणुऊर्जा क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा विचार करत आहे. हरित हायड्रोजन हे भविष्यातील इंधन मानले जाते. स्टील उद्योग, खत उद्योग, निर्यात, वाहतूक इत्यादींमध्ये हरित हायड्रोजनचा उपयोग केला जातो. ज्या उद्योगांमध्ये थेट वीज पुरवणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असते तिथे हरित हायड्रोजन हा एकमेव आणि सर्वोत्तम पर्याय मानला जातो. भारत 2047 पर्यंत हरित हायड्रोजनचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार बनवण्याचे ध्येय बाळगून आहे. बॅटरी साठवणूक: सौर ऊर्जा व पवन ऊर्जा संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्याने ती 24 तास उपलब्ध नसते. दुपारच्या वेळी तयार झालेली ऊर्जा रात्रीच्या वेळी वापरण्यासाठी आपल्याला BESS बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमची आवश्यकता असते. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अंदाजानुसार भारताला 2035-36 पर्यंत एकूण 174 गिगावॅट क्षमतेची ऊर्जा साठवणुकीची आवश्यकता भासते. भारतीय ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख आव्हाने: वाढती वीज मागणी: 2047 पर्यंत भारताची वीज अनेक पटीने वाढेल. कोळशावरील अवलंबित्व, कार्बन उत्सर्जन, नैसर्गिक वायू आणि पर्यावरणीय समस्या. ऊर्जा आयात: भारत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायू, कच्चे तेल, लिथियम, कोबाल्ट, निकेल या वस्तू आयात करतो. यामुळे ऊर्जा सुरक्षिततेचे आव्हान निर्माण होते. कुशल मनुष्यबळ, संशोधक आणि अभियंते. स्मार्ट ग्रिडची आवश्यकता: नूतनीकरणक्षम ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यासाठी आपल्याला मजबूत प्रसारण व्यवस्था आवश्यक आहेत. कोळशावरील अवलंबित्व, कमी कार्बन उत्सर्जन, वायू प्रदूषण आणि नैसर्गिक समस्या.
इंधनांवरील अवलंबित्व. हरित हायड्रोजनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असले तरी बेस ग्रीड आणि ग्रीडच्या स्थिरतेसाठी हरित हायड्रोजनचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढवणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जसे की पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि नवीकरणीय ऊर्जा. कोळसा, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम. नवीकरणीय ऊर्जा सौर, पवन, जल, बायोमास, हायड्रोजन. स्वरूप, पर्यावरण परिणाम, खर्च, ऊर्जा सुरक्षा आणि रोजगार संधी. 2047 चे आपल्या ऊर्जा क्षेत्राचे लक्ष्य 15% जलविद्युत, पवन ऊर्जा 25%, सौर ऊर्जा 40%, हरित हायड्रोजन 10% आणि अणुऊर्जा 10%. आता आपल्या भारतीय ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या संधी. हरित हायड्रोजन, स्मार्ट ग्रीड आणि AI, इलेक्ट्रिक वाहने, ऊर्जा साठवण, सायबर सुरक्षा, धोरणांची अंमलबजावणी. ऊर्जा मागणीत वाढ, हवामान बदल आणि पर्यावरण. निष्कर्ष. भारताचे ऊर्जा क्षेत्राचे 2047 चे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला फक्त संधींवर अवलंबून राहून चालणार नाही, तर अनेक तांत्रिक, आर्थिक आणि सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. धन्यवाद. थांब जरा, प्रश्न विचारायचा आहे बाळा. आपल्या घरातलं लाईट बिल आलेलं बघितलेस का? बघितले. ते लाईट बिल आपल्या घरातलं कशात मोजलं जाते, कोणत्या एककात? बॅटमध्ये खात्री आहे? आहे. नक्की? अगदी नक्की. अणुविद्युत प्रकल्पात कोणतं खनिज वापरलं जातं? अणुऊर्जा. नाही, याचं उत्तर नाही. 1 गिगावॅट म्हणजे किती मेगावॅट? 1000 गिगावॅट. 1000 गिगावॅट म्हणजे किती मेगावॅट? 1000 मेगावॅट.